माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याची शक्यता आता मावळल्याचं चित्र सध्या दिसून येतंय। तर समज देऊन माणिकराव कोकाटे यांना माफी देण्यात आल्याची माहिती देखील सध्या समोर आलेली आहे। त्यामुळे माणिकराव कोकाटे आणि अजित पवारांची भेट झाली। मराठा मंत्राचा बळी देण्यास अजित पवार तयार नाहीत असं सध्या स्पष्ट दिसून येतंय। त्यामुळे माणिकराव कोकाटे आणि अजित पवारांची भेट झाली आणि त्याच दरम्यान अजित पवारांनी माणिकराव कोकाटेंना समज दिल्याची माहिती सध्या समोर आली आहे। त्यामुळे एकंदरीतच राज्यभरात माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती, मात्र आता त्यांच्या राजीनाम्याची शक्यता ही मावळली आहे। समज देऊन माणिकराव कोकाटेंना माफी देण्यात आलेली आहे, कारण मराठा मंत्राचा बळी देण्यास अजित पवार हे तयार नाहीत असं चित्र सध्या स्पष्ट झालेलं आहे। आज राज्य मंत्रिमंडळाची साप्ताहिक बैठक पार पडणार आहे आणि त्यापूर्वी माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भातला निर्णय मुख्यमंत्री घेतील असं यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सातत्यानं म्हटलं जात होतं। या पार्श्वभूमीवर माणिकराव कोकाटेंनी अजित पवारांची भेट घेतली आणि अजित पवारांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना समज दिल्याची माहिती सध्या समोर येते। त्यामुळे अशा पद्धतीनं राज्याच्या एखाद्या मंत्र्यानं वक्तव्य करणं हे चुकीचं असल्याचं देखील यावेळी अजित पवार म्हटल्याची माहिती समोर आली आहे। तर अजित पवार मराठा मंत्र्याचा बळी देण्यास तयार नाहीत असं चित्र स्पष्ट झालंय। त्यामुळे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याच्या चर्चा ज्या गेल्या इतक्या दिवसांपासून राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या, या शक्यता आता मावळलेल्या आहेत। अजित पवारांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना समज दिल्याची माहिती समोर आलेली आहे। एकंदरीतच कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा रमी खेळतानाचा व्हिडिओ आमदार रोहित पवार यांनी ट्विट केल्यानंतर त्यांच्यावरती टीका करण्यात आली होती। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर यांच्याकडून। मनोज, आता कोकाटेंच्या राजीनाम्याची शक्यता पूर्णपणे मावळल्याचं दिसून येतंय, काय अधिक अपडेट? नक्कीच अंकिता, या ठिकाणी भेटतं अजित पवार यांच्या मंत्रालयातील कॅबिनेटमध्ये बैठकही सुरू आहे आणि या बैठकीला आपण माणिकराव कोकाटे देखील आहेत, छगन भुजबळ आहेत, अदिती तटकरे आहेत, तसंच हसन मुश्रीफ आहेत, तसंच राष्ट्रवादी अधिक नेते या बैठकीला उपस्थित आहेत। आणि आपण या ठिकाणी बघितलं तर अजित पवार यांच्याकडून माणिकराव कोकाटे यांना तंबी देण्यात आलेली आहे। कोणताही वक्तव्य करताना ताळतम्य बागा असं बोलण्यात आलेलं आहे आणि त्यांना आता तुर्तास त्यांचा राजीनामा घेणार नाही असं देखील सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे कुठेतरी माफी ही माणिकराव कोकाटे यांना देण्यात आलेली आहे, कारण की आपण सातत्याने माणिकराव कोकाटे यांचं वादग्रस्त वक्तव्य हे सरकारला आणि अजित पवार गटाला एकदम आपण या ठिकाणी टेन्शनमध्ये टाकत आहे आणि त्यांच्यावरती सातत्याने विरोधकांकडे देखील टीका होत आहे। आणि त्यानंतर आता आपण अजित पवार आणि माणिकराव कोकाटे यांच्यामध्ये आपण अर्धा तासपेक्षा जास्त वेळ चर्चा देखील सुरू आहे आणि अर्धा तासपेक्षा जास्त टाइम हा उलटलेला आहे, कारण की 12 वाजता मंत्रिमंडळाची बैठक आणि या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ज्या पद्धतीने आपण पाहिलं की यापूर्वी देखील उपमुख्यमंत्री अजित पवार असं म्हणत होते की मुख्यमंत्री कोकाटेंसंदर्भातला निर्णय घेतील, मात्र आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वीच उपमुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना माफीनामा दिलाय। हा सगळा घटनाक्रम नेमका काय समजावं? नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं तर मुख्यमंत्री या संदर्भातला निर्णय घेतील, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील म्हटलेलं होतं की हे संपूर्ण जे डिसिजन आहे तो अजित पवार यांचा आहे, की माणिकराव कोकाटे हे अजित पवार पक्षातले नेते आहेत, ते डिसिजन या ठिकाणी घेतील। आणि त्यानंतर आपण पाहिलं तर सातत्याने शेतकऱ्यांची टीका असेल, तसंच आपण पाहतो विरोधकांची टीका ही सातत्याने होत आहे, कारण की आपण पाहतो रमीचा प्रकरण जो आहे विधिमंडळ सुरू असताना माणिकराव कोकाटे यांनी हे रमी खेळते त्याचा व्हिडिओ रोहित पवार यांनी बाहेर काढलेला होता। आणि त्यानंतर आपण संपूर्ण राजकारणामध्ये टीकेची झळ ही माणिकराव कोकाटे यांच्यावरती आली आणि त्यानंतर आपण देवेंद्र फडणवीस सरकारने विरोधक टीका करू लागले होते आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीवारी देखील केलेली होती आणि ते दिल्लीला जाऊन त्यांनी अमित शहा यांची देखील भेट घेतली, त्यांनी संपूर्ण प्रकरण या ठिकाणी सांगितलं होतं। आणि त्यानंतर आपण बघितलं तर फडणवीस हे मुंबईमध्ये देखील आले होते आणि माणिकराव कोकाटे सातत्याने अजित पवार यांची भेट घेण्याची वेळ मागत होते। पण अजित पवारांनी जी कोकाटेंना समज दिलेली आहे, या भेटी दरम्यान नेमकं काय चर्चा झाली आणि यापुढे राष्ट्रवादीच्या कुठल्याही नेत्याकडून अशा पद्धतीनं वादग्रस्त वक्तव्य होऊ नये यासाठी अजित पवारांनी काही नियमावली तयार केली आहे का? नक्कीच अंकिता, या ठिकाणी अर्धा तासपेक्षा जास्त वेळ झाली चर्चा सुरू होती। माणिकराव कोकाटे, छगन भुजबळ आणि अजित पवार या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यामध्ये त्यांनी आता कोणतीही वक्तव्य करताना तारतम्य बाळगा असं अजित पवार यांनी सांगितलं आहे, तंबी दिलेली आहे माणिकराव कोकाटे यांना। आणि आपण बघतो या ठिकाणी माफीनामाही दिलेला आहे, तुर्तास तुमचा राजीनामा आता घेऊ शकत नसं देखील या ठिकाणी म्हणण्यात आलेलं आहे। आणि आपण बघतो या ठिकाणी माणिकराव कोकाटे यांना माफी दिलेली आहे, पण आता 12 वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठकही होणार आहे आणि त्यामध्ये मुख्यमंत्री
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि निश्चित मनोज, मी काही वेळासाठी तुम्हाला थांबवतेय, कारण ज्या पद्धतीने आपण हा सगळा घटनाक्रम पाहतोय की अजित पवारांनी आता माणिकराव कोकाटे यांना समज दिल्याची माहिती सध्या समोर येते। याच संदर्भात काही वेळापूर्वी अतुल लोंढे यांच्याशी देखील तर काहीच वेळापूर्वी अतुल लोंढे यांच्याशी जय महाराष्ट्रानं संवाद साधला होता। या दरम्यान ते नेमकं काय म्हणाले आपण ऐकूयात। ज्या कृषी मंत्र्यांची शेतकऱ्यांविरोधातली जी काही वक्तव्य असतात, सोबतच विधानसभेचं अधिवेशन सुरू असतं जिथे रम्मी खेळतानाचा व्हिडिओ या कृषी मंत्र्यांचा व्हायरल होतो, अशा या सगळ्यांना फक्त समज देऊन सोडलं जातंय। काय अधिकची माहिती आहे, तुम्ही काय बोलाल या सगळ्या संदर्भात? हा कोडगेपणा आहे, सत्तेचा माज आहे। त्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचा सातत्याने अपमान केलेला आहे। एवढा आता शेतकरी कर्जामध्ये बुडलेला आहे, आत्महत्या मोठ्या प्रमाणावर आहे, सोयाबीनचा भाव मिळत नाही आहे, पीक पद्धतीमध्ये बदल कसे करायचे, असे अनेक प्रश्न उपस्थित झालेले असताना रमी खेळणाऱ्या मंत्र्यांना माफी द्यायची सातत्याने सगळं करून याच्यावरून स्पष्टपणे दिसतं की यांची प्रायोरिटी, यांची प्राथमिकता ही जनता नाही आहे, यांची प्राथमिकता सत्ता आहे। त्यामुळे मोठी बातमी सध्या आपण पाहतोय। खरं तर गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे अनेक नेते हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे असतील, अनेकच राजकीय घडामोडी तरी थेट दृश्य आपण सध्या पाहतोय। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यामधली बैठक संपलेली आणि आता कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे सध्या पुढे आता बैठकीसाठी रवाना होत असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे एकंदरीतच यावेळी कोकाटेंनी मात्र माध्यमांशी संवाद साधणं टाळल्याचं सध्या दिसून येतंय। आता या संदर्भात अजित पवार मुख्यमंत्र्यांची भेट घेणार का, त्यानंतर या सगळ्या मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, यांच्याकडून या संदर्भातला काय निर्णय समोर येतो हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। खरं तर सगळ्या राज्याचं लक्ष या निर्णयाकडे लागलेलं आहे। मात्र ज्या प्रकारे आपल्या समोर माहिती आली होती की उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांना माफीनामा दिलेला आहे, त्यांना समज दिलेली आहे, तंबी देण्यात आली आणि त्यानंतर आता ही बैठक संपलेली आहे। त्यामुळे आता पुढे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी माणिकराव कोकाटे गेल्याचं देखील सध्या दिसून येते। एकंदरीतच मराठा मंत्र्याचा बळी देण्यास अजित पवार तयार नाहीत असं चित्र आज स्पष्ट झालेलं आहे। माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याची शक्यता ही आता मावळलेली आहे, कारण अजित पवारांनी माणिकराव कोकाटे यांना समज दिलेली आहे, तंबी दिलेली आहे। त्यामुळे एकंदरीतच माणिकराव कोकाटेंचा राजीनामा हा होणार नाहीये। मात्र यापुढे आता ज्यावेळी अजित पवार आणि माणिकराव कोकाटे यांच्यामध्ये बैठक संपलेली आहे, तब्बल अर्धा पाऊण तास ही बैठक चालली आणि या बैठकीनंतर आता माणिकराव कोकाटे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी पुढे गेलेत। मात्र आता उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी या संदर्भात बोलणार का, त्यानंतर अजित पवारांची भूमिका कशा पद्धतीने ते मुख्यमंत्र्यांसमोर मांडतात आणि मुख्यमंत्री या सगळ्यावरती काय भूमिका घेतात याकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे। राजीनाम्याची शक्यता जरी माणिकराव कोकाटेंच्या मावळली असली तरी माणिकराव कोकाटेंचं खातं बदललं जाणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कोकाटे आणि अजित पवारांमधली बैठक ही संपलेली आहे, तब्बल अर्धा पाऊण तास ही बैठक चालली। माणिकराव कोकाटे हे अजित पवारांच्या केबिनमधून आता बाहेर पडल्याचं दिसून आलेलं आहे। तर या बैठकीमध्ये अजित पवारांनी माणिकराव कोकाटे यांना समज दिलेली आहे, तंबी दिलेली आहे, तुम्ही मंत्री आहात आणि असं भान न बाळगता वक्तव्य करणं, विधान करणं हे चुकीचं असल्याचं यावेळी अजित पवारांनी म्हटल्याची माहिती देखील सूत्रांकडून स्पष्ट झालेली आहे। आता एकंदरीतच ज्यावेळी अजित पवारांनी माणिकराव कोकाटे यांना समज दिलेली आहे, यापुढे ज्यावेळी हा सगळा प्रकार मुख्यमंत्र्यांच्या दालनात जाईल त्यानंतर या सगळ्यावरती काय निर्णय होतो, कृषी मंत्र्यांचं माणिकराव कोकाटेंचं खातं बदललं जातं का, राजीनामा जरी नसला तरी खात्यासंदर्भात काही मोठा निर्णय होतो का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। ज्यावेळी रमी खेळतानाचा व्हिडिओ माणिकराव कोकाटेंचा मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला त्यानंतर खरं तर सातत्यानं कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती। कृषी मंत्र्यांनी जर असा रमी खेळायला सुरू केलं तर शेतकऱ्यांनी न्यायासाठी कुणाकडे बघायचा असा असंतोष मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्गामध्ये पसरला होता। यानंतरच राजकीय वर्तुळातून देखील माणिकराव कोकाटे यांच्यावरती टीकेची झोड उठली होती।
आणि त्यावेळी अजित पवारांकडे सातत्यानं मागणी केली जात होती की तुम्ही कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घ्या. मात्र त्या दिवसानंतर माणिकराव कोकाटे आणि अजित पवारांची भेट मात्र होऊ शकली नव्हती. त्या दोघांची भेट कधी होणार, त्या दोघांमध्ये कधी संवाद होणार आणि अजित पवार माणिकराव कोकाटेंसंदर्भात काय निर्णय घेणार याकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलेलं होतं. आणि अखेर आज ज्यावेळी राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे त्यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे या दोघांमध्ये बैठक पार पडली. अर्धा पाऊण तास या दोघांमध्ये चर्चा झाली आणि त्यानंतर अखेर आता कोकाटेंच्या राजीनाम्याची शक्यता पूर्णपणे वावळलेली आहे. माणिकराव कोकाटे यांना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी समज दिलेली आहे की अशी वक्तव्य करू नका. त्याचबरोबर शेतकऱ्यांसंदर्भात देखील अशा पद्धतीनं वक्तव्य करणं टाळा असा समज यावेळी कोकाटेंना देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर फक्त कोकाटेच नाही तर राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना अजित पवारांनी यापूर्वी देखील असा कानमंत्र दिला होता की माध्यमांसमोर ज्यावेळी तुम्ही प्रतिक्रिया देताय त्यावेळी अशा पद्धतीनं वादग्रस्त वक्तव्य करू नका, विधानं करू नका ज्यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या जातील. त्यामुळे आता कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी ती शक्यता पूर्णपणे फेटाळल्याचं सध्या दिसून येतंय. आता जेव्हा हा सगळा प्रकार मुख्यमंत्र्यांकडे जाईल, मुख्यमंत्री या संदर्भात काय निर्णय घेता हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र ज्यावेळी राष्ट्रवादी असेल, शिवसेनेच्या नेते वादात सापडले होते, वादाच्या भोवऱ्यात अडकले होते, त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी देखील आपल्या आमदारांना या सूचना दिल्या होत्या की अशा पद्धतीनं आपण वादात सापडणार नाही, अशी तुमची वर्तवणूक असा कोणाचीही चूक माफ केली जाणार नाही असं कान नेत्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी टोचले होते. मात्र ज्यावेळी आता अजित पवारांच्या भूमिकेकडे माणिकराव कोकाटेंसंदर्भात नजरा लागल्या होत्या की अजित पवार नेमकी काय भूमिका घेणार, तीच भूमिका आता काहीशी स्पष्ट होऊ लागल्याचं दिसून येतंय. माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याची शक्यता आता अजित पवारांनी पूर्णपणे फेटाळून लावलेली आहे. अजित पवारांनी माणिकराव कोकाटेंचे कान टोचलेले आहेत, तंबी दिलेली आहे, त्यांचा राजीनामा घेतला जाणार नाही. मात्र या संदर्भात आता ज्यावेळी मुख्यमंत्री कृषी मंत्र्यांचं खातं बदलतात का किंवा माणिकराव कोकाटेंना आणखी कुठलं खातं दिलं जातं का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. याकडे खरं तर सगळ्यांचंच लक्ष लागलंय. आणि ज्या प्रकारे चर्चा होत्या की आजची जी राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे याच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये माणिकराव कोकाटेंसंदर्भातला निर्णय होऊ शकतो. आणि आजच अजित पवार आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यामध्ये बैठक झाली, भेट झाली, अर्धा पाऊण तास या दोघांमध्ये चर्चा झाली. राष्ट्रवादीच्या आमदारांचं देखील असं म्हणणं होतं की एवढ्या मोठ्या पद्धतीनं कारवाई करणं हे चुकीचं ठरेल, कृषी मंत्र्यांचा राजीनामा घेतला जाऊ नये अशी भूमिका राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांनी घेतली. आणि त्याप्रमाणे आता कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेतला जाणार नाही अशी माहिती सध्या सूत्रांकडून स्पष्ट होतीये. राजीनामा घेऊ नये अशी भूमिका राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांकडून घेतली गेली. त्याप्रमाणे अजित पवारांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना समज देखील दिली, त्यांना तंबी दिलेली आहे. फक्त माणिकराव कोकाटेच नव्हे तर राष्ट्रवादीचे इतरही नेते आमदार असतील त्यांना या संदर्भातला समज देण्यात आलेली आहे, त्यांना तंबी देण्यात आलेली आहे. आता यापुढे कशा पद्धतीनं हे नेते विधानं करतात माध्यमांसमोर, माणिकराव कोकाटे असतील, अजित पवार असतील, मुख्यमंत्री असतील, मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर या संदर्भात काही स्पष्टोक्ती करतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ज्याप्रमाणे आता आपण पाहिलं की अजित पवार आणि माणिकराव कोकाटेंमधली बैठक संपली आणि त्यानंतर माणिकराव कोकाटे हे अजित पवारांच्या केबिनमधून रवाना झाले. त्यावेळी मात्र माणिकराव कोकाटेंनी माध्यमांसमोर कुठलीही प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ केल्याचं स्पष्टपणे दिसून आलेलं आहे. आता ज्यावेळी राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपन्न होईल त्यानंतर हे नेते माध्यमांसमोर काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. एकंदरीतच राज्यातील राजकीय घडामोडींना सध्या वेग आल्याचं दिसून येतंय. नेते मंडळी हे सातत्यानं वादाच्या भोवऱ्यात अडकताय, विधानं केली जात आहेत. शेतकऱ्यांसंदर्भात देखील माणिकराव कोकाटे यांनी सुरुवातीपासूनच वादग्रस्त विधानं केली होती. शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष पसरलेला होता. याच पार्श्वभूमीवर सातत्यानं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावरती टीका केली जात होती, आरोप प्रत्यारोप केले जात होते.